नागपुर के जरीपटका पुलिस थाना हद में जिंजर मॉल के सामने पुलिस को गश्त के दौरान एक फोर्ड कंपनी की बिना नंबर प्लेट की कार पुलिस को देखते ही बैरिकेड्स तोड़कर फरार हो रही थी। तभी पुलिस ने कार को रोका और तलाशी के दौरान कार का लाइसेंस मांगने पर कार चालक ने पुलिस के साथ बदसलूकी की। बताया जा रहा है कि कार में सवार एक महिला भी शामिल थी। कार चालक ने अपने भाई को मौके पर बुलाकर दोनों ने मिलकर पुलिस कर्मचारियों के साथ शर्मनाक हरकत की, जिससे जरीपटका पुलिस ने आरोपियों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। संबंधित थाने की पुलिस ने बताया कि असामाजिक तत्वों को रोकथाम के लिए पुलिस को सतर्क रहने के आदेश प्राप्त हुए हैं। इसी के तहत पुलिस लगातार गश्त से शहर में अपनी कड़ी नजर रखती है। अब सवाल यह भी उठता है कि ड्यूटी पर तैनात पुलिस कर्मचारियों की सुरक्षा की जिम्मेदारी कौन लेगा। मी API जितेंद्र ठाकूर, पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक 16/7/2025 रोजी रात्री जिंजर मॉलजवळ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली होती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब। त्यामध्ये आमची महिला पोलीस निरीक्षक बाबर मॅडम सोबत स्टाफ व ट्रॅफिकचा काही स्टाफ होता। ते जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवित असताना रात्री 20:20 वाजता सुमारास इटारसी पुलाजवळून एक काळ्या रंगाची गाडी आली। त्या गाडीमध्ये एक महिला आणि त्याला नंबर प्लेट RTO नियमाप्रमाणे नसल्याने त्याला जे सोबतचे नाकाबंदीमधले ट्रॅफिक अंमलदार होते त्यांनी बॅरिकेडजवळ थांबण्याचा इशारा केला। त्यांनी बॅरिकेडला बॅरिकेडच्या साईडने गाडी पडविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अडवलं ट्रॅफिकवाल्यांनी आणि गाडी अडवून मग त्याला त्यांचे लायसन विचारले। त्यामध्ये एक महिला पण बसलेली होती। त्यांनी त्यांच्याकडे लायसन नसल्याची माहिती दिली RTO ट्रॅफिकवाल्यांना। मग ट्रॅफिकवाल्यांनी त्यांना लायसन व्हॉट्सअपवर बोलून घ्या, गाडीचे पेपर व्हॉट्सअपवर बोलून घ्या असं बोलले। मग त्यांनी कोणाला तरी फोन लावला। मग फोन लावल्यानंतर तो जो गाडीवाला होता त्याचा भाऊ दुसरी गाडी घेऊन आला आणि त्यांनी लगेच गाडी घेऊन आल्यानंतर पोलीसवाले ऐसे करते अरेरावीची भाषा, समोरचे जे दोन्ही होत्या अरेरावीची भाषा, आणि जो आमचा ट्रॅफिकवाला होता त्याची कॉलर पकडली त्यांनी ट्रॅफिक अंमलदार। तर त्या दरम्यान मग कॉल केला आमच्या स्टाफने आणि कॉल केल्यानंतर मग तिथे पोलीस निरीक्षक कदम साहेब आले ट्रॅफिकचे। ते आल्यानंतर त्यांच्यासोबत जे गाडीमध्ये जे महिला होती आणि जो गाडीवाला होता माणूस त्याने हितेश गजराणी त्याचं नाव सांगितलं। त्याची जी सोबत महिला होती तिने पत्नी ते नाव सांगितले आणि ते पण त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा बोलत होते। आणि त्या दरम्यान ते जे गाडी आली होती मदत करायला त्यांना ते लोक व्हिडिओ बनवत होते। ते लोक त्यांनी पण पोलिसांसोबत असभ्य वर्तन केलं। मग हे कॉल झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर आले। मग त्यांनी जे सरकारी कामात अडथळा व्यत्यय निर्माण केला त्यासाठी मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांचे नाव निष्पन्न करण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत FIR नंबर 525/2025 कलम 132 351 12 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस स्टेशन जरीपटका करत आहे। त्याच्यामध्ये सर गाडी जप्त केली आहे का? त्याच्याबद्दल नमूद गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पुढे जे काय होईल आपल्यास कळवण्यात येईल। बंदी आपण यासाठी राबवतो की बा कोणी म्हणजे असामाजिक तत्व किंवा चोरी करणारे, घरफोडी करणारे, गुन्हेगार यांच्यावर वचक बसला पाहिजे। पेट्रोलिंग दरम्यान ते भेटतात त्यांच्यावर कारवाई होते, मग सामान्य जनतेला त्याच्यावर एक आमचा मेसेज जाते की आणि आम्हाला कायदा राबवण्यामध्ये मदत होते। त्यासाठी आम्ही नाकाबंदी राबवते आणि जे बेरात्री फिरणारे जे फिरस्ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वचक राहते।